तुझं गौरव वंशामध्ये उपस्थित असताना प्रभू देवा आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो प्रभू. खरोखर प्रभू देवा तुझ्या सामर्थ्याने तुझ्या गौरवाने प्रत्येकाशी तू बोलणार आहेस असा विश्वास आहे मित्रांनो. जे तू सांगू इच्छितोस जे त्यांच्या मनावरती परमेश्वर पित्या प्रभाव टाकणार आहे आणि त्याचं जीवन प्रभू देवा त्या दृष्टिकोनातून बदलणार आहे. ती वचनं तुझ्या सामर्थ्यानं प्रगट व्हावी त्याचं होऊ देतात. प्रत्येकाचं हृदय आणि तुझ्या सामर्थ्य आता सोडतो. या ठिकाणचा कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने जाणार नाही प्रभू देवा. तर तुझं सामर्थ्य तुझं गौरव तुझं आरोग्य तुझ्या वचनाद्वारे मिळणार प्रभू देवा. तुझी महान उपस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना त्यांच्या जीवनात जाणवत राहील असो. आजचा दिवस त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट असावा. त्यांचं जीवन तुझ्या सामर्थ्याने बदल तुझ्या आत्म्याने बदल प्रभू देवा आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू देवा तुझी वचनं प्रभू देवा हातोड्याप्रमाणे काम करावीत असं आमचं प्रार्थना तो ऐकणारा परमेश्वर आहे. आम्ही धन्यवाद देतो स्तुती करतो तुझं गौरव करतो प्रभू देवा. तुझ्या वचनाला तुझ्या आत्म्याला पूर्णपणे आम्ही मोकळीक देतो प्रभू देवा. प्रभू तू काम कर तुझ्या सामर्थ्याने प्रभू देवा. तू उपस्थित आहेस आणि तुझा आत्मा प्रभू देवा असाच परत जाणार नाही प्रभू देवा. तू बदल घडवणार आहे. धन्यवाद देतो स्तुती धन्यवाद देतो सर्व गौरव प्रभू देतो येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन आमेन. बसूया आपण सगळे. हालेलुया. परमेश्वर नावात धन्यवाद असो. त्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती क्रिया आपल्यामध्ये मागील 2-3 आठवड्यापासून आपण चर्च विषयी आणि मंडळीविषयी पाहत आहोत आणि मंडळीतला बराचसाच भाग ज्या काही गोष्टी प्रभूने मला सांगितल्या त्या गोष्टी मला सांगितल्या होत्या आणि खूप काही भाग आपण आजपर्यंत 2-3 आठवड्यामध्ये आपण पाहिलेला आहे. पण आज जे आपण ऐकणार आहोत ते जे रहस्य आहे मंडळीचं रहस्य ज्याला म्हटलेलं आहे आणि जे पौल आपल्याला देवाच्या वचनातून शिकवतो त्या गोष्टीकडे आपण प्रकाश टाकणार आहोत आणि त्या गोष्टीतून जे प्रभूने मला सांगितलं ते रहस्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत की ज्या आपल्या जीवनासाठी खूप उपयुक्त असतील आणि अनेक बाबतीत देव आपल्याला ते सांगू इच्छितो त्याकडे आपण यावेळेस लक्ष देणार आहोत. पहिले करंती करसपत्र याचा 12वा अध्याय माझ्याबरोबर का पहिले करंती करसपत्र याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 12 वचनापासून ते 27 वचनापर्यंत या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. पहिली करंती करसपत्र 12 अध्याय कोरिन्थी की पहिली पत्री 12 अध्याय 12 से लेकर 27 तक. कारण जसं शरीर एक असून त्याला पुष्कळ अवयव असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलेने असू गुलाम असू किंवा स्वतंत्र असू एक शरीर होण्यासाठी आपल्या सर्वांना एका आत्म्यात बप्तिस्मा झाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचलित झालो आहोत. आपण कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. संबंध शरीर कानच असते तर फुंकण्याची क्रिया कशी झाली असती. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते. तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक आहे. एक असे आहे डोळ्याला हातास म्हणता येत नाही मला तुझी गरज नाही तसेच मस्तकालाही पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहे. शरीराची जी अंगी कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशासाठी की शरीरात खूप नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणी कोणी आपल्यापैकी ताजमहाल पाहिलेला आहे.
ताजमहाल पाहायला गेला नसाल तुम्ही, पण फोटोमध्ये तरी पाहिला असेल, कोणी प्रत्यक्षात पाहिला असेल, कोणी फोटोमध्ये पाहिला असेल. पण ताजमहाल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षामध्ये येते की ताजमहाल हे बिल्डिंग आहे, इमारत आहे. ताजमहाल हे कशाचं प्रतीक आहे? कोणी सांगेल? प्रेमाचं प्रतीक आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे ताजमहाल कशाचं प्रतीक आहे? जगातलं आश्चर्य आहे, आश्चर्य म्हणून गणलं जातं आणि ते प्रेमाचं प्रतीक आहे. कुणाच्या प्रेमासाठी बांधलं होतं? कोणी बांधलं? शहाजहानने बांधलं. आणि कोणासाठी? त्याची पत्नी मुमताजसाठी बांधलं. त्याच्या पाठीमागे एक वेगळी स्टोरी आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, पण मी तुम्हाला त्या स्टोरीमध्ये येऊ इच्छित नाही. त्याच्या पाठीमागे एक वेगळा इतिहास आहे. मुमताज महल ज्यावेळेस वारली, ज्यावेळेस तिचं देहांत झाला, त्यावेळेस तिच्या स्मरणार्थ ते बांधलं गेलेलं आहे. तिला तो वाचवू शकला नाही. ताजमहाल हा बादशाह असून सुद्धा, म्हणजे सॉरी शहाजहान हा बादशाह असून सुद्धा तो वाचवू शकला नाही आणि म्हणून त्याच्या दुःखामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये त्याला बांधायची इच्छा होती आणि म्हणून त्याला तो ताजमहाल बांधला. ताजमहाल ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस एक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये येतो. जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला की कशाचं प्रतीक आहे, तर तुम्ही म्हणाले प्रेमाचं प्रतीक आहे. ज्यावेळेस आपण त्या इमारतीकडे पाहतो एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात येते की ते प्रेमाचं प्रतीक आहे. कोणी बांधला हे लक्षात येतं, कोणासाठी बांधला लक्षात येतं, कशासाठी बांधला हे पण लक्षात येतं. त्यावेळेस आपल्याला एक इमारत ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे लपलेल्या अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी प्रत्यक्ष रूपामध्ये तिथे लिहिलेल्या नाही, पण त्या हिडन आहेत किंवा त्या लपलेल्या आहेत आणि ते त्याच्या पाठीमागचं एक रहस्य आहे आणि ते रहस्य लगेच आपल्या लक्षामध्ये येतं. ज्यावेळेस आपण ताजमहाल पाहतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे लपलेल्या बऱ्याचशाच गोष्टी आपल्याला लक्षात येतात. प्रेम एक अशी गोष्ट आहे की त्याला आपण स्पर्श करू शकत नाही. प्रेमाला स्पर्श करता येतो? प्रेमाला स्पर्श करता येतो का? प्रेम एक अशी गोष्ट आहे, ती हिडन गोष्ट आहे, म्हणजे लपलेली गोष्ट आहे, ती अंतःकरणामध्ये आहे, बोलता येते आपल्याला आणि आपल्याला ती प्रगट करता येते, आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो, पण आपल्याला ते दाखवता येत नाही. आपल्याला स्पर्श प्रकट रूपानं आपल्याला ते दाखवता येत नाही, पण ते एक रहस्य आहे. जशा प्रकारे मी या माईकला स्पर्श करू शकतो तशा प्रकारे आपण प्रेमाला स्पर्श नाही करू शकत. काही गोष्टींना स्पर्श करता येतो पण काही गोष्टींना स्पर्श करता येत नाही, पण त्याला अनुभवता येतो. तशा प्रकारे देव आहे, देवाला आपण स्पर्श नाही करू शकत पण देवाचा अनुभव घेता येतो. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक जे नास्तिक आहेत किंवा जे देवावर विश्वास ठेवत नाही त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अंतःकरणामध्ये अशा बऱ्याचशाच गोष्टीविषयी प्रश्न निर्माण होतात. आणि जर तुमच्या जीवनामध्ये कधी काळी असा जर प्रश्न निर्माण झाला तर एक गोष्ट नेहमी ही लक्षात ठेवा की देव सुद्धा एक मिस्ट्री आहे, देव सुद्धा एक रहस्य आहे आणि त्याला स्पर्श जरी करता येत नसला, आपण मानव रूपाने त्याला स्पर्श करू शकत नसलो, पण त्याला अनुभवता येतं, त्याचं कार्य अनुभवता येतं, त्याचं सामर्थ्य अनुभवता येतं, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अद्भुत गोष्टी अनुभवता येतात आणि खूप काही अनुभव येता येतो. आणि कालांतराने ज्यावेळेस आपण मरण पाहू त्यावेळेस आपण त्याच्या जवळ जाऊन त्याला स्पर्श सुद्धा करणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तशाच प्रकारे प्रेम ही गोष्ट आहे की ज्याला आपण स्पर्श नाही करू शकत पण त्याला अनुभव घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण प्रेमाला स्पर्श करू शकत नाही किंवा त्याच्याद्वारे झालेलं कार्य आपण पाहू शकतो. कोणतं कार्य झालं प्रेमाद्वारे? एक ताजमहाल बांधला गेला. शहाजहानच्या मनामध्ये एक प्रेम होतं आणि त्याच्या बायकोच्या प्रती असणारं प्रेम त्यानं प्रत्यक्ष रूपामध्ये आणण्यासाठी एक इमारत बांधली आणि ती इमारत कित्येक तरी वर्षापासून आज जशाच तशी आहे. ज्यावेळेस पण आपण पाहतो त्यावेळेस पहिला शब्द आपल्या लक्षात येतो, प्रेम. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण ताजमहालकडे पाहतो तशा प्रकारे ज्यावेळेस लक्षात येतं की त्याच्या पाठीमागे एक हिडन गोष्ट आहे, जे लपलेली गोष्ट आहे, ज्याला आपण पाहू शकत नाही पण ती इमारत पाहतो की ज्या प्रेमाद्वारे ती उभी राहिली. हालेलुया. तशाच प्रकारे आपली मंडळी आहे, तशाच प्रकारे आपलं चर्च आहे. सेम परमेश्वराने ज्यावेळेस या मंडळीकडे पाहिलं, ज्यावेळेस या मंडळीकडे परमेश्वर पाहतो त्यावेळेस प्रामुख्यानं या मंडळीकडे पाहत असताना प्रेमाप्रती उभं राहिलेलं हे चर्च आहे, ही मंडळी आहे. हालेलुया. कोणाचं प्रेम? परमेश्वराचं प्रेम. या जगाप्रती, या जगातल्या प्रत्येक मानवाच्या प्रती
नाश होणाऱ्या आत्म्यांच्या प्रती, नाश होणारे जे अनेक लोक आहेत, असंख्य लोक आहेत जे पापामध्ये मृत्यू पावत आहेत, जे अनेक वाईट गोष्टीमध्ये मृत्यू पावत आहेत, ज्यांचा कधी काळी नाश होणार आहे, कारण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा बऱ्याच चुकीच्या गोष्टी आहेत आणि ते त्यांना समजलं नाही, तर त्यांचा अंत काय ठरलेला आहे, नरकामध्ये ते अनंत काळासाठी अग्नीमध्ये नाश होणार आहे. आणि म्हणून देवबापांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आणि प्रेम व्यक्त करण्याद्वारे त्याने ह्या मंडळीची स्थापना केली. हालेलुया. ज्यावेळेस पण मंडळी लक्षात येते त्यावेळेस प्रथम त्याच्या पाठीमागे लपलेली गोष्ट लक्षात येते, म्हणजे देवाची प्रीती. हालेलुया. पहिले योहानाचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये 3रा अध्याय वाचा माझ्याबरोबर. बऱ्याच लोकांना तो ते वचन परिचित आहे, पण अनेक नवीन लोकांसाठी मात्र ते प्रेरणादायक असेल. यूहन्ना की किताब उसका 3रा अध्याय 16 पद. योहानाचं पुस्तक 3रा अध्याय 16 वचन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, तू देवाच्या प्रेमामुळे मंडळीत आहेस. हालेलुया. ज्यावेळेस एखादी गोष्ट आपल्या लक्षात येते की इमारत आपल्या लक्षात येते, जसं मी ताजमहलचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की त्याच्या पाठीमागे हिडन गोष्ट आहे, लपलेली गोष्ट आहे, ते म्हणजे प्रेम. जशा प्रकारे ज्यावेळेस पण मंडळीकडे परमेश्वर पाहतो त्या वेळेस परमेश्वराचं हे लक्षात येतं की मी प्रेमापोटी किंवा जगावर माझं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी मंडळीची स्थापना केलेली आहे. मंडळीचा प्रत्येक व्यक्ती हा देवाच्या प्रेमानं मंडळीशी जोडला गेलेला आहे. हालेलुया. कारण देवाची जगावर प्रीती होती आणि म्हणून देवाने मंडळीची स्थापना केली, म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवलं. देवाची जगावर एवढी प्रीती होती म्हणून त्याचा स्वतःचा पुत्र त्याने ह्या जगामध्ये पाठवला. त्याचा हे अतिशय क्रूर मरण, त्याच्या हातामध्ये खीळ ठोकले गेले, त्याच्या पायात खीळ ठोकले गेले, त्याचा क्रूर मरण झालं आणि मरणानंतर परमेश्वराने मंडळीची स्थापना केली आणि मंडळीची स्थापना करून त्याला त्या मंडळीमध्ये यासाठी ठेवलं की त्याचं आत्मिक जीवन उभं राहावं, त्याला प्रेम म्हणजे काय समजावं, देव म्हणजे काय समजावं, देवाचं सामर्थ्य म्हणजे काय समजावं, देवाच्या गोष्टी म्हणजे काय समजाव्या, आणि एक दिवस तो त्याला नेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, मंडळी हे परमेश्वराच्या अंतःकरणातून आलेले. मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय, आणि मंडळी ही अंतःकरणातून जर आली तर अंतःकरणामध्ये प्रीती आहे, अंतःकरणामध्ये प्रेम आहे. जे देवाच्या अंतःकरणामध्ये आहे ती प्रेम व्यक्त करण्यासाठी, प्रीती व्यक्त करण्यासाठी तुमचा आणि माझा समूह, जो समूह आहे ज्याला आपण मंडळी म्हणतो, तो समूह देवानं या गोष्टीसाठी एकत्र केला की त्याच्या अंतःकरणामध्ये ते प्रेम आहे. आता हे जे प्रेम आहे ते प्रेम 2 गोष्टीद्वारे, किंवा परमेश्वर ज्यावेळेस प्रेम म्हणून म्हणतो किंवा त्याच्या प्रेमातून हे गोष्टी जर निर्माण झालेले, तर नेमकं परमेश्वर मंडळीला काय संबोधतो? पहिली गोष्ट म्हणजे तो त्याला स्वतःचं शरीर म्हणतो. हालेलुया. तो काय म्हणतो? त्याला स्वतःचं शरीर म्हणतो. आपण येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत. हालेलुया. आपण काय आहोत? येशू ख्रिस्ताचं शरीर आहोत. माझ्या बरोबर काढा ख्रिस्तांची कृत्ये याचा 9वा अध्याय. ख्रिस्तांची कृत्ये याचा 9वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. प्रेरितों के काम उसका 9वां अध्याय उसका 4वां पद. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी ऐकली, आपणाबरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करतोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी शौल आहे. शौल तो दिमिश्कातल्या मंडळीला पत्र घेऊन चाललेला आहे की त्यांना पकडायचं आणि जेलमध्ये टाकायचं. हा मंडळीचा छळ करणारा, मंडळीतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करणारा असा हा व्यक्ती आहे. आता शौल रस्त्यावरती आहे, त्याच्याबरोबर सर्व लोक आहेत आणि हे सर्व लोक असताना घोड्यावरून तो जात असताना अचानक वीज चमकते, प्रकाश दिसतो आणि एक वाणी शौलाबरोबर बोलताना तो ऐकतो आणि त्या वाणीमध्ये असं म्हटलं आहे की माझा छळ का करतोस? शौला शौला माझा छळ का करतोस? आता ही येशू ख्रिस्ताची वाणी आहे. येशू ख्रिस्त शौलाबरोबर काय करत आहे? बोलत आहे. आता शौलाने येशू ख्रिस्ताला त्रास दिला होता का? येशूला बोलला होता किंवा येशूचा छळ करत होता का? नाही. तो मंडळीचा छळ करत होता. कोणाचा छळ करत होता? मंडळीचा छळ करत होता. मंडळीला तो मारत होता किंवा मंडळीच्या लोकांना तो जाऊन जेलमध्ये टाकत होता. मंडळीसाठी तो त्रासदायक होता. पण परमेश्वर ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याशी बोलतो त्यावेळेस मात्र बोलताना तो असं म्हणत नाही की शौला शौला तू मंडळीचा छळ का करतोस. तो म्हणाला काय की शौला शौला तू माझा छळ का करतोस? काय म्हणाला तो? माझा छळ. कशासाठी असं म्हणाला? कारण त्याला ठाऊक आहे तो मंडळीला मारतो याचा अर्थ माझ्या शरीरावरती हमला करतो.
माझ्या शरीरावरती मारतो, माझ्या शरीरावरती जखमा होत आहेत, माझ्या शरीरावरती वेदना होत आहेत, कारण मंडळी हे माझं शरीर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मंडळी ही येशूचं शरीर आहे. बाजूला सांगा हालेलुया. ज्यावेळेस आपण ह्या रहस्याला जाणू इच्छितो आहोत त्यावेळेस काही लपलेल्या गोष्टी आहेत आणि काही दिसणाऱ्या गोष्टी आहेत. कारण प्रेमाचे सुद्धा दोन भाग आहे. एक दिसतं, जे डोळ्याला दिसतं तो भाग, आणि जो दिसत नाही तो एक भाग. म्हणजे दिसतं, ताजमहल दिसतो पण त्याच्या पाठीमागचा इतिहास लगेच दिसत नाही. त्याचा अभ्यास करावा लागतो, पाहावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अभ्यासावं लागतात आणि मग आपल्या लक्षात येतं की ताजमहल नेमकं कशाचं प्रतीक आहे. तशाच प्रकारे प्रेमाचे दोन भाग आहेत की प्रेमामध्ये एक हिडन गोष्ट आहे आणि जी दिसते ती गोष्ट आहे. मंडळी दिसते आपल्याला, पण त्याच्या पाठीमागे लपलेला इतिहास आहे, लपलेलं त्याच्या पाठीमागे रहस्य आहे. आणि ते रहस्य मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की त्या रहस्यामध्ये असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने की मंडळी माझं शरीर आहे. हालेलुया. मंडळी काय आहे? माझं शरीर आहे. आणि मंडळी जर त्याचं शरीर आहे तर या शरीराचे आपण सगळेजण अवयव आहोत. आणि ग्रंथिकाराच्या पत्रामध्ये आपण तेच वाचलं. या मंडळीमध्ये कोणी हात आहे, या मंडळीमध्ये कोणी पाय आहे, या मंडळीमध्ये शरीरातले वेगवेगळे अवयव आहेत आणि हे प्रत्येक अवयव, जे काही अवयव आहेत, हे सगळे अवयव प्रभूसाठी, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या मंडळीच्या उन्नतीसाठी, मंडळीतल्या कार्य होण्यासाठी, मंडळी वाढण्यासाठी आणि त्याची वधू तयार होण्यासाठी, हे शरीर वाढण्यासाठी, या शरीराची काळजी घेण्यासाठी उपयुक्त असे अवयव आहेत. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा, तू शरीरातला उपयुक्त अवयव आहेस. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण असं म्हणतो त्या वेळेस आपण स्वतःला त्याच्या शरीराचा अवयव मानलं पाहिजे. कारण जर मंडळी हे शरीर आहे तर आपण स्वतःमध्ये हे कबूल केलं पाहिजे की मी या मंडळीचा भाग आहे. मी 3 आठवड्यापासून याच गोष्टी तुम्हाला वारंवार रिपीट करत आहे किंवा तुमच्या मनावर हे ठसवण्याचा यासाठी प्रयत्न करत आहे की तुम्ही ते विसरू नये, तुमच्या अंतःकरणाचा तो भाग बनावा आणि वारंवार तुमच्या हे लक्षात यावं की मी कशाचा तरी भाग आहे, मी कशाचा तरी भाग आहे, मी कशाचा तरी भाग आहे, मी येशूच्या शरीराचा भाग आहे. हालेलुया. याला बॉडी ऑफ क्राइस्ट म्हटलेलं आहे किंवा येशूचं शरीर म्हटलेलं आहे. आणि हे रहस्य आहे जे देव तुम्हाला आणि मला सांगू इच्छितो. माझ्याबरोबर प्रेषितांची कृत्याचा 16:31 क्रिश्चियन कृत्य है 16 बात है, प्रेरितों के काम उसको 16 अध्याय और 31 पद. आणि त्या ठिकाणी लिहिले, ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःला अशा प्रकारे म्हणतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे, त्या वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीवर विश्वास आपला बसला पाहिजे. कारण रोमकराच्या पत्रामध्ये 10वा अध्याय आणि 10 वचनापासून 23 वचनापर्यंत तुम्ही बघा, लिहून ठेवा. त्यातली 2-3 वचनं मात्र आपण केवळ वाचू. रोमकरस पत्र त्याचा 10वा अध्याय आणि 9 पासून पुढे आहे. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय 9 पासून 23 पर्यंत 21 पर्यंत जर तुम्ही संपूर्ण अध्याय वाचला म्हणजे 21 पर्यंत तुमच्या लक्षात येईल. पण आपण 2-3 वचनं मात्र सुरुवातीची वाचूया. 9 पासून 10 पर्यंत 9-10 वाचू की प्रभू येशू आहे, येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जे अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी कबूल करतो की मी शरीर आहे, आता शरीर आहे तर शरीर नेमकं मी कशाने बनणार आहे किंवा शरीरातला अवयव मी नेमका कशाने बनणार आहे, तर या गोष्टीने बनणार आहे. कोणता भाग आहे तो? शरीराचा अवयव मी कशाने बनेल की आपल्या मुखाने विश्वास ठेवणे आणि आपल्या अंतःकरणामध्ये हे कबूल करणे की प्रभू येशू प्रभू आहे, येशू माझ्या पापांसाठी क्रूस खांबावर मारला गेला, त्या गोष्टीद्वारेच मी या शरीराचा किंवा या मंडळीचा भाग बनू इच्छितो. जो कोणी असं कबूल करत नाही त्या व्यक्तीला या मंडळीचा भाग बनता येत नाही, या शरीराचा अवयव बनता येत नाही. जे देवाने नेमलेलं आहे, जे देवाने तयार केलेलं आहे त्या गोष्टीचा तुम्हाला भाग बनता येणार नाही. आणि जो कोणी असं कबूल करणार नाही त्याच्या जीवनामध्ये तो त्या मंडळीच्या भागापासून अलिप्त राहील. पण बरेच लोक या गोष्टीला स्वतःच्या अंतःकरणामध्ये कबूल करत नाही आणि म्हणून ते या शरीराचा भाग होऊ शकत नाही. या दोन्ही वचनामध्ये, प्रेषितांच्या कृत्येमध्ये आणि रोमकराच्या
गोष्टीवरती भर दिलेला आहे की तू प्रभू येशूवर विश्वास ठेव. तो प्रभू आहे म्हणून, तो तारणारा आहे म्हणून, आणि तो आपल्या तुझ्या बापांसाठी क्रूसखांबावर मारला गेला म्हणून. आणि या गोष्टीवर ज्यावर तू विश्वास ठेवतो त्याच वेळेस तू मंडळीचा भाग बनू शकतो. बाजूला सांगा, ज्यावेळेस तू विश्वास ठेवशील त्याच वेळेस तू भाग बनशील. तुमच्यामध्ये बरेच जण विश्वास न ठेवणार आहे, कारण म्हणून त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे की ज्या वेळेस आपण विश्वास ठेवतो त्याच वेळेस आपण त्याचा भाग बनतो. कारण शरीराविषयी परमेश्वर विशेष आवेशी आहे, शरीराविषयी परमेश्वर त्याला जास्त काळजी आहे, शरीराविषयी परमेश्वर जास्त त्याच्या अंतःकरणामध्ये जास्त विशेष प्रीती आहे. कारण शरीरातल्या कोणत्याही अवयवाला दुखापत होऊ नये, कोणत्याही अवयवामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होऊ नये, कुठल्याही प्रकारच्या बिघडून त्या शरीराचा बिघाड होऊ नये यासाठी तो विशेष काळजी घेतो. हालेलुया. शरीराची तो विशेष काळजी घेतो. आणि म्हणून जो कोणी अलिप्त असेल त्यांना आतमध्ये लवकर यावं आणि शरीराचा भाग बनावं, कारण त्या शरीराविषयी परमेश्वर विशेष आवेशी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरीच लोक काय करतात माहिती, त्या शरीराचा अवयव होऊ इच्छित नाही किंवा शरीराचा भाग होऊ इच्छित नाही, ते अलिप्त राहू इच्छितात. का अलिप्त राहू इच्छितात? कारण त्यांना त्यांच्यासाठी जे अंतःकरण, त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टींसाठी त्याला काहीतरी वेगळी वाट रिकामी ठेवायची नेहमी. त्याला असं वाटतं की मी जर शरीराचा भाग बनलो तर मला बाहेर जाता येणार नाही, बाहेर पडता येत नाही. कारण असं होऊ शकत नाही की तुम्ही हात झालेला आहात आणि तुम्ही काही काळासाठी हात म्हणून बाहेर गेला आणि परत शरीरामध्ये परत जोडले गेला आणि परत शरीराचे अवयव बनून तशाच प्रकारे काम करू लागला. कारण एकदा जर तुम्ही अलिप्त झाला, एकदा जर वेगळे झाला तर शरीराचा भाग बनणं अशक्य आहे, त्याला तसा भाग बनता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला शरीराचा भाग बनूनच कायम राहावं लागेल. बरेच लोक देवाच्या शरीराचा भाग बनू इच्छित नाही किंवा भाग जरी बनले तर त्या भागापासून स्वतःला अलिप्त ठेवू इच्छितात. आज आपण आपल्या मनामध्ये हा निश्चय केला पाहिजे की मी शरीराचा भाग म्हणून कायम राहीन. त्या भागापासून मी कधीही विभक्त होणार नाही, कधीही त्यापासून मी वेगळा होणार नाही, वेगळा होण्याचा प्रयत्न सुद्धा माझ्या जीवनामध्ये कधी होणार नाही. मी सतत आणि सतत त्या भागाशीच जडून राहीन. आणि लक्षात ठेवा, परमेश्वर तशाच प्रकारची तुमच्याकडून इच्छा बाळगतो. पहिली गोष्ट म्हणजे काय की आपण येशू ख्रिस्ताच्या शरीराचा भाग आहोत. येशू या मंडळीला शरीर म्हणतो आणि जर तो शरीर म्हणतो तर त्या शरीराची तो विशेष काळजी करतो. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत, शरीर मंडळी हे येशू ख्रिस्ताची वधू आहे. माझ्या बरोबर काढा इफिसियन्स पत्र याचा पहिला अध्याय. इफिसियन्स पत्र 23 वर्ष. इफिसियों की पत्री उसका पहला अध्याय 23 पद. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. हालेलुया. हालेलुया. जशा प्रकारे परमेश्वर म्हणतो की मंडळी हे येशू ख्रिस्ताचे शरीर आहे, त्या ठिकाणी 20 वचनापासून आपल्याला वाचायला मिळतं. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई गाठून त्याला पेरलेलं उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उच्च करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने ते सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इफिसियन्स पत्र 5वा अध्याय आणि 23 वचन. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, जसा पती पत्नीचे मस्तक आहे, शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी आपल्याला एका रहस्य रूपाने पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी जसा प्रकारे मी स्वतःला म्हणत आहे की मी जर ख्रिस्ताच्या शरीरातला भाग आहे तर त्या ख्रिस्ताच्या शरीराचं मस्तक कोण आहे? मी समजा हात आहे किंवा मी जर पाय आहे किंवा मी शरीरातला वेगवेगळे अवयव आहे तर मस्तक होण्याचा अधिकार मात्र ख्रिस्ताजवळ आहे. हालेलुया. बाजूला सांगा, त्या शरीराचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. या मंडळीचा लीडर, या मंडळीचा मुख्य भाग, या मंडळीचं मस्तक, या मंडळीचा मुख्य वक्ता, या मंडळीमध्ये मुख्य काम करणारा, या मंडळीला मुख्य वाढवणारा, या मंडळीला मुख्य पुढे घेऊन जाणारा प्रत्येक जर कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया.
तो अधिकार केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताजवळ देऊन ठेवलेला आहे. देवानं ज्यावेळेस त्याला मेल्यातून उठवलं त्यावेळेसच हा अधिकार त्याच्याजवळ देऊन ठेवलेला आहे. जर आपण असं म्हणतो की मी शरीराचा भाग आहे, जर मी असं म्हणतो की त्या ख्रिस्ताच्या शरीरातला मी एक भाग आहे, तर त्या ख्रिस्ताच्या शरीराचा नेहमी जो पुढारी आहे तो पुढारी प्रभू येशू ख्रिस्त असणार आहे. हालेलुया. कोणताही बालक, कोणताही जगातला मनुष्य, कोणताही व्यक्ती जो असं स्वतःला म्हणत असेल की मी आहे, माझ्यामुळे आहे, माझ्यामुळे चालतं, किंवा मीच करू शकतो, किंवा माझ्याशिवाय काही चालणार नाही, असे कित्येक जण म्हणणारे गेलेत या जगातून निघून, पण मंडळी टिकून राहिलेले, मंडळी पुढे गेलेले, मंडळी वाढत राहिलेले, मंडळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी होत राहिलेले, आणि परमेश्वर त्याला पुढे घेऊन आलेला आहे आणि इथंपर्यंत आणलेला आहे. येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत ती वाढत राहील. हालेलुया. कारण नेहमी त्याचं मस्तक जे आहे ते येशू ख्रिस्त असणार. हालेलुया. त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येशू त्याचं मस्तक आहे, ख्रिस्तच त्याचं मस्तक आहे. ही शरीर आहे आणि या शरीराचं मस्तक जर कोण आहे तर येशू ख्रिस्त आहे. आणि आपण अवयव असू, आपण मस्तक होण्याचा अधिकार मात्र येशू ख्रिस्ताजवळ असणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी नेहमी खात्रीपूर्वक असा की आपल्या जीवनामध्ये आपण ज्या मंडळीचा भाग आहोत, मी मंडळी 3 प्रकारची तुम्हाला सांगितली. एक घरातली मंडळी, आणि त्याच प्रकारे आपण ज्या लोकल चर्चमध्ये येतो जी आपण आपली जी स्थानिक मंडळी आहे ती मंडळी, आणि वैश्विक मंडळी, या तिन्ही मंडळीचा मस्तक जर कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तुमच्या घरातल्या मंडळीचा सुद्धा प्रमुख हा येशू ख्रिस्तच आहे. या मंडळीचा प्रमुख सुद्धा येशू ख्रिस्तच आहे, आणि वैश्विक मंडळीचा मस्तक सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया. बरीच लोक या गोष्टीला मान्य करत नाहीत. आपल्या घरातल्या मंडळीचा भाग ते स्वतः बनतात किंवा स्वतःच मस्तक होतात आणि स्वतः चालवू इच्छितात, पण तसं नाही. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमची घरातली मंडळी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात देऊ करत नाही तोपर्यंत ती मंडळी वाढणार नाही, तोपर्यंत त्याच्यात आत्मिक वाढ होणार नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात नाही. स्वतःच बॉस होऊन बसलेले काही लोक, आणि पत्नी आपल्या पतीचा बॉस होऊन बसली, किंवा पत्नी आपल्या पतीचा बॉस होऊन बसलेले, किंवा घरातली लेकरं त्यांचा बॉस आहे, किंवा घरातले पती पत्नीच आपल्या फक्त केवळ बॉस आहेत आणि मी हेड ऑफ द फॅमिली आहे म्हणूनच ते जीवन चालवत आहे. पण लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्या फॅमिलीचा बॉस प्रभू येशू ख्रिस्त होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रगती पदावर जाणार नाही, शांतीमध्ये जाणार नाही, भांडणामधून बाहेर येणार नाही, वादविवादातून बाहेर येणार नाही, सर्व प्रकारच्या एकमेकांच्या गैरसमजातून बाहेर येणार नाही, गर्वातून बाहेर येणार नाही. बरीच लोक असं होऊ इच्छित नाही, कारण का त्यांच्याजवळ ज्ञान आहे, त्यांच्याजवळ चांगली नोकरी आहे, चांगला बिझनेस आहे, पैसा आहे भरपूर, आणि कदाचित ते समाजामध्ये खूप प्रतिष्ठित आहे. त्यांना असं वाटतं अरे समाजात तुला माहित आहे का मला किती मान आहे, आणि तुला माहित आहे की मी कोणत्या पदावरती आहे, आणि माझ्या जीवनात येशू ख्रिस्ताला मुख्य समजायचं नाहीये. आणि म्हणून घरातल्या मंडळी बिघडले. हे नवीन विषय आहे, पण बरीच लोक त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. पण लक्षात घ्या, जर तुमची घरातली मंडळी, म्हणजे जे तुम्ही कदाचित फॅमिलीमध्ये 4 असाल, 2 असाल, 3 असाल आणि 10 असाल, मला माहित नाही किती आहे, पण लक्षात घ्या किती पण तुम्ही असाल, पण तुमची एक ती मंडळी आहे, आणि त्या मंडळीचा मस्तक हा नेहमी येशू ख्रिस्त असणार. हालेलुया. ज्या दिवशी तुम्ही येशू ख्रिस्ताला लीडर बनवा, मस्तक बनवा, तुमच्या शरीरातला कोणता अवयव दुखावला जाणार नाही, कोणत्या अवयवाचं नुकसान होणार नाही, कोणत्या अवयवाला परमेश्वर, कारण मस्तक सर्व शरीराची काळजी घेतो. तुम्हाला माहित आहे या ठिकाणी कंट्रोल आहे, माझ्या हाताचं कंट्रोल, हा माईक हा आता ठेवायचा आहे ह्याचं कंट्रोल इथं आहे, हा पाय इथं पुढे करायचा ह्याचं कंट्रोल इकडं आहे, आणि काय बोलायचं याचं कंट्रोल इकडं आहे. ज्यावेळेस हे बिघडतं त्यावेळेस सगळं शरीरावरचं बोट सुद्धा आवश्यक असतं. हालेलुया. जे व्यक्ती कोमामध्ये जातो ना त्या व्यक्तीला आपण म्हणतो की मेंदूवरती मार लागलेला. कुठे लागलेला आहे? मेंदूवर मार लागला की संपूर्ण शरीराचा कंट्रोल जातो. हालेलुया. तुमचे कोणताही अवयव, शरीरातला कोणताही अवयव हलवण्याचं अथवा त्याला शांत बसवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो मस्तक. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हेच तर त्याचं रहस्य आहे. हालेलुया. हेच तर काय आहे त्याचं रहस्य आहे. या रहस्याला ज्यावेळेस आपण जाणतो त्यावेळेस आपल्याला कळतं की मंडळी म्हणजे नेमकी काय. मंडळी आपण म्हणत राहतो, पण मंडळी ही गोष्ट आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस ख्रिस्ताच्या या रहस्याला आपण जाणू इच्छितो, कारण ख्रिस्त तुम्हाला मला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही शरीर आहात, शरीराचा भाग आहात, आणि या मस्तकात किंवा या शरीराचं मस्तक आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. मस्तक याला कंट्रोल करत आहे. हालेलुया. ज्या मंडळीमध्ये केवळ पालक कंट्रोल करतो किंवा लीडर्स कंट्रोल करतात, कमिटी कंट्रोल करते, ती मंडळी बिघडलेली आहे. ती मंडळी अगदी कोणत्या तरी इव्हेंट करण्यामध्ये गुंतलेली असते, कोणत्या तरी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम उरकण्यामध्ये गुंतलेले असते. पण ज्या मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त असतो त्या मंडळीत मात्र आत्मिक कार्य, आत्मिक गोष्टी
तारण होत असतं, लोकांचं चमत्कार होत असतात, आरोग्य मिळत असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि लोकांचं जीवन बदलत चाललेलं असतं. मंडळी रोज भर पडत चाललेली असते. पण ज्या मंडळीत केवळ पायात म्हणतो माझं आहे माझं आहे, ज्यावेळेस कमिटी म्हणते हे माझं आहे आणि लोक म्हणतात की हे आमची बिल्डिंग आहे आणि हे आमचं सगळं, त्यावेळेस सगळं काय मिळतं. कारण सगळेजण मस्त करू इच्छितात, सगळेजण कंट्रोल करू इच्छितात, सगळेजण काहीतरी चालवू इच्छितात. आणि लक्षात घ्या, देवाच्या हातामध्ये जोपर्यंत आपण कंट्रोल देत नाही, मस्तकाकडे जोपर्यंत आपण कंट्रोल देत नाही, तोपर्यंत त्यामध्ये वाढ होऊ शकते, तोपर्यंत त्याच्यावर प्रगती होऊ शकत नाही. मग ती लोकल मंडळी असेल किंवा घरातली मंडळी असेल, घरातली मंडळी सुद्धा जर आजपर्यंत दिली नसेल तर आजच द्या. आणि तुमचा निर्णय प्रत्येक या मस्तकाला सांगून झाला पाहिजे. नाहीतर हात काय करतो ते दुसऱ्या हाताला माहित नाही, पाय काय करतो तर ते डोक्याला माहित नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लोक करत राहतात आणि मग ताळमेळ नसतो. आमच्या म्हणतात आमच्या फॅमिलीत सगळं बिघडलेलं आहे, आमच्या फॅमिलीत सगळं काही अव्यवस्थित आहे. मस्तकाजवळ कंट्रोल नाहीये, म्हणून मस्तकाच्या हातात तुम्ही दिलेलं नाहीये सगळं. पती पत्नी कधी एकत्र बसून देवाजवळ गुडघे टेकून प्रार्थना केली नाही आणि त्यांनी म्हणले नाही की आजपासून प्रभूजी आमच्या फॅमिलीचं कंट्रोल हे तुझ्या हातात देतो. हालेलुया. हे संधी त्यांनी कधी दिली नाही. त्यांचं जीवन हे नेहमी इव्हेंट करण्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये लोकांना खुश आहे हे दाखवण्यातच गेले जास्त करून. आजकाल हे नवीन ट्रेड आहे. मी पहिल्यापासून सांगत आहे की ट्रेड नुसार मंडळी चालत नाही. आणि हे ट्रेड काय नवीन काय ट्रेड की मी किती खुश आहे पहा, जगाने पहा. भले आतमध्ये सगळं तो रडत का असेल ना, पण लोकांना दिसलं पाहिजे माझं मी खुश आहे, माझ्या फोटोवर लाईक्स आले पाहिजे, माझ्या फोटोवर चांगल्या ग्रेट, खूप छान आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय, नाईस, वाव, असं प्रकारचे फक्त कॉमेंट्स आले पाहिजे. पण या कॉमेंटनी होतं काय, या कॉमेंटनी तुम्ही 2 मिनिटासाठी खुश व्हा आणि आतमध्ये बसून रडाल. रात्रभर जागतात लोक, रात्रभर जागे आहे, मनामध्ये दुःख आहे, रडतायत. फॅमिलीमध्ये एक दिवस भांडणामध्ये असं दिवस जात नाही कोणतं की त्या दिवशी ते भांडले नाही, कशावरून गैरसमज झाला नाही, असं झालं नाही. असं बऱ्याच गोष्टी आहेत. का? एकच कारण, मंडळी, त्या मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्या दिवशी मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त त्याला त्या मंडळीशी पोहोचतो, ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते सगळं काही भेटून जाईल. लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही खुश नसणार तर तुम्ही ऍक्च्युअली खुश असाल, खरेखुर खुश असाल. हालेलुया. या ट्रेनमध्ये अडकू नका, ट्रेनमध्ये मंडळीला अडकलं नाही पाहिजे. जगातले ट्रेन बदलत जाते. आज तुमच्याजवळ स्मार्टफोन आहे, उद्या राहील की नाही माहित नाही, उद्या कुठेतरी अंगामध्ये चिप असेल आणि हातावर स्मार्टफोन उघडेल. हे पण ह्या पण गोष्टी होत राहतील आणि हे सगळं बदलत जाणार आहे. कारण जगातल्या या गोष्टी, तंत्रज्ञान आणि हे सगळं ट्रेड आहे, हे सगळे झपाट्याने बदलत जाईल. पण तुमच्या आत्मिकतेमध्ये, तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये प्रभू जे काम करत आहे त्या गोष्टीत कधी बदल नाही झाला पाहिजे. हालेलुया. सतत आणि सतत तसंच चालू राहिलं पाहिजे. कारण त्या मंडळीचा मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. बाजूला सांगा, तुझ्या मंडळीचा येशू ख्रिस्त मस्तक आहे का? तुझ्या लक्षात घ्या, ज्या मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त नाही त्याचं संपूर्ण काय बिघडतं सगळं काय. आणि म्हणून तुमचं बिघडू नये यासाठी देव तुम्हाला जागे करत आहे. म्हणून आजच आपली मंडळी, लोकल मंडळी असेल किंवा घरातली मंडळी असेल, आजच प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये द्या. तुमचं मन काय सांगतं, तुमची बुद्धी काय सांगते, मला हे पटत नाही आणि माझ्यामध्ये काहीतरी अभिमान आहे, स्वाभिमान आहे, सगळं स्वाभिमान गुंडावर ठेवा. स्वाभिमानाच्या नावाखाली माणसाने नरक बनवले स्वतःचं आयुष्य, स्वतःचं नरक आयुष्य बनलेलं आहे. बऱ्याच लोकांना हे समजत नाही की आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाखाली आपण स्वतःची वाट लावून गेलो. बऱ्याच लोकांची वाट लागताना मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. का? कारण त्यांच्या मनामध्ये मी का करू, मी अशा का करू आणि मीच बायकोला असं का प्रार्थनेला बसू आणि मीच पत्नीला का, मीच माझ्या पतीला का सांगू आणि असं खूप काही आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय झालेलं माहितीये, मंडळी बिघडलेली, घरातली मंडळी. आणि वेगळा विषय, पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ख्रिस्त आपल्या मंडळीचा मस्तक असला पाहिजे. हालेलुया. ख्रिस्ताला शरीर म्हणते आणि हे शरीर हे त्याचं शरीर आहे. हे तुमचं नाहीये. तुमचं फॅमिली तुमची आहे का? नाही, तुमची नाही. हे मंडळी तुमची आहे का? नाही. ही माझी पण नाही, तुमची पण नाही. ही मंडळी ख्रिस्ताची आहे. हालेलुया. त्यावेळेस या मंडळीवर हमला होईल, ही मंडळी वाढेल आणि या मंडळीवर कदाचित या मंडळीमध्ये हजारो लोक येतील. त्यावेळेस पण त्याचीच असेल आणि आता सुद्धा त्याचीच आहे. हालेलुया. त्याचीच आहे. हालेलुया. त्याचीच राहिली पाहिजे, शेवटपर्यंत त्याचं राहिलं पाहिजे. आणि म्हणून तर तो पौलाला म्हणाला, तू माझा छळ का करतोस? हालेलुया. आपल्याला घाबरण्याची गरज नाही की आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे किंवा काय नाही होणार आहे. आपल्या फॅमिलीविषयी सुद्धा आपल्याला घाबरण्याची गरज नाही, कारण त्या मंडळीचा तो म्हणतो की ही माझी मंडळी आहे. हालेलुया. ही माझी मंडळी आहे. कारण त्याच्या हातात आपण जर दिली, आपण जर त्याला म्हणाल तू ख्रिस्त याचं मस्तक आहे,
तर निश्चित आपण त्याची काळजी घेणं सुद्धा कोणाचं काम आहे? ते त्याचंच काम आहे. त्याची काळजी घेणं, त्याच्या सर्व हवानामध्ये गोष्टी करणं, त्याच्याविषयी सैतानाचे हमले परतवून लावणं. आणि बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत पण नव्हत्या. मंडळीला हे माहित होतं का की शौलाला परमेश्वर दर्शन देणार आहे, येशू ख्रिस्त त्याला भेटणार आहे, त्याचं पाचारण करणार आहे? कुणालाही माहित नव्हतं. दिमिश्कातले लोक घाबरून बसले होते. हनन्याला ज्यावेळेस कळालं, देवाचा आत्मा त्याला म्हणाला की जा आणि शौलासाठी जाऊन प्रार्थना कर. त्यावेळेस हनन्या घाबरला आणि हनन्या उलट प्रभूला म्हणतो की प्रभू तो तर तुला धरण्यासाठी आलेला आहे, लोकांना मारण्यासाठी आलेला आहे. तू मला सांगतोस की जाऊन मी प्रार्थना करावी त्यासाठी? देव त्याला म्हणाला मी त्याचं पाचारण केलेलं आहे. हालेलुया. मी त्याला दाखवणार आहे की माझ्या नावासाठी किती छळ सहन करावा लागतो. प्रेज द लॉर्ड. हनन्याला माहित नव्हतं, मंडळीला माहित नव्हतं, पण देव लढाई देव संकटाशी लढत होता. देव ती पत्र जी आहे ती बिनकामाची ठरवत होता. हालेलुया. तुमच्याविषयीचं प्रत्येक पत्र बिनकामाचं ठरलं आहे. तुमच्याविषयीचा प्रत्येक सैतानाचा प्लॅन आपल्या या मंडळीला सुद्धा परमेश्वर त्याच्या हातामध्ये दिलं. आणि लक्षात घ्या, आपण सर्वांनी मिळून त्याच्या हातामध्ये दिलं पाहिजे. द्यायचं काम चाललेलं आहे. हालेलुया. परमेश्वर काम करत आहे. परमेश्वर अद्भुत गोष्टी घडवत आहे आणि आपल्याविषयी परमेश्वराची प्लॅन बनत आहे, योजना तयार होत आहे आणि त्या योजनेचा भाग आपण हळूहळू बनत चाललेलो आहोत आणि अद्भुत रीतीने परमेश्वर काम करणार आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही विचार केला नसेल, तुम्ही कल्पना आणली नसेल, तुमच्या मनामध्ये कधी असं आलं पण नसेल की आपण तिथपर्यंत पोहोचू. ही लोक मंडळीविषयी बोलतोय आणि तिथपर्यंत आपण पोहोचू, तिथपर्यंत आपण चालणार आहोत. हालेलुया. परमेश्वर आपल्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतात. हालेलुया. हालेलुया. आमेन. हालेलुया. परमेश्वराजवळ आपण सांगितलेलं आहे की आपण शरीर आहोत त्याचं आणि तो त्याचं मस्तक आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला आपण म्हटलेलं आहे की तू मस्तक आहेस, तू कंट्रोल कर आणि तो कंट्रोल करणार. हालेलुया. पहिली गोष्ट आपण पाहिली की आपण त्याचे शरीर आहोत. मंडळी ही त्याचं शरीर आहे आणि त्याचं मस्तक जर कोण आहे तर तो येशू ख्रिस्त आहे. दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो की मंडळी ही त्याची वधू आहे. इफिसकरस पत्र याचा 5वा अध्याय 27 आणि 32 वचन. 27-32. आणि गौरवयुक्त मंडळी अशी मंडळी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी याच्या संबंधाने बोलतो. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हे एक रहस्य आहे. तशा प्रकारे तुम्हाला मगाशी सांगितलं की ते एक शरीर एक त्याचं रहस्य आहे, तशा प्रकारे हे सुद्धा एक रहस्य आहे. आता कशा प्रकारचे हे रहस्य आहे की मंडळी ही त्याची वधू आहे. हालेलुया. मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताची काय आहे? वधू आहे. प्रतिमा आपल्यामध्ये पाळखीत आहे, ती पुढे येते. प्रतिमा माझ्या शरीरातून आलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आपण हे समजण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल माहिती आहे? हे समजण्यासाठी आपल्याला उत्पत्तीमध्ये जावं लागेल. उत्पत्ती माझ्या बरोबर काढा ते वचन आणि मग त्याच्यानंतर आपण हे भाग पाहू. माझ्या बरोबर काढा उत्पत्तीचा 2रा अध्याय. उत्पत्तीचा 2रा अध्याय 19 वचन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु व आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक प्राण्याला जे नाव दिले ते त्याचे नाव पडले. आदामाने ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची फासडी काढून ती घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी बनावे, कारण ही नरापासून बनवली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी मी आदाम आहे. प्रेज द लॉर्ड. मी कोण आहे? आदाम आहे. आणि मी आदाम असताना ज्यावेळेस परमेश्वर माझी घडण करतो आणि घडण केल्यानंतर एदेन बागेमध्ये काय करत येतो? ठेवत आहे. आणि एदेन बागेमध्ये ज्यावेळेस तो ठेवतो त्यावेळेस तो पाहतो की आदाम कोणती नावं देतो. मग नावं दिल्यानंतर हे ठरतं की आदामाला सुद्धा एक कोणीतरी सहाय्यक असायला हवं.
पण बाकीचा कोणताही प्राणी त्याचा अनुरूप असा सहाय्यक ठरत नाही. मग परमेश्वर इच्छा बाळगतो की याच्यासाठी एक अनुरूप सहाय्यक मी निर्माण करेन. काय करेन मी? अनुरूप सहाय्यक निर्माण करेन. आता तो अनुरूप सहाय्यक जर निर्माण करायचा आहे तर तो माझ्यातून वेगळा झालेला असला पाहिजे. म्हणजे जो आदाम आहे त्या आदामातून वेगळा झालेला असला पाहिजे. मग परमेश्वराने काय केलं? परमेश्वराने गाढ निद्रा आणली. आदामाला काय आणली? गाढ निद्रा आणली. आता आदाम झोपलेला आहे आणि आदाम ज्यावेळेस गाढ निद्रा आणली आणि अशी गाढ निद्रा आणली की त्याला जाणवलं नाही की त्याच्यामधून काहीतरी निघत आहे आणि आदामाची एक फासळी काढली त्यांनी. आणि ज्यावेळेस एक फासळी त्याने काढली आणि एक फासळी काढून त्याच्यापासून तिने काय बनवलं? हव्वा बनवलं. त्याने काय बनवली? हव्वा बनवली, स्त्री बनवली. आणि स्त्री बनवल्यानंतर ज्यावेळेस स्त्री त्या समोर आली त्यावेळेस स्त्रीकडे पाहून तो काय म्हणतो? आदाम की आता ही माझ्या हाडातला हाड आणि मांसातलं मांस आहे आणि म्हणून तिला काय म्हणावे? नारी म्हणावे. आणि तिला हव्वा हे नाव दिले गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आदाम एकटा होता त्यावेळेस त्याला जाणीव झाली की मला अनुरूप सहाय्यक कोणीच नाही. त्याला बनवणारा जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराला सुद्धा हे माहिती होतं की त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक कोणी नाही. आता अनुरूप सहाय्यक निर्माण करण्यासाठी परमेश्वरानं एक वधू तयार केली आणि ती वधू मात्र त्याच्या हाडापासून आणि त्याच्या मांसापासून आलेली आहे. आणि त्या वधूला परमेश्वरानं काय केलं? त्याच्या समोर आणलं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रूस खांबावरती होता. प्रभू येशू ख्रिस्त कुठे होता? क्रूस खांबावरती होता. आणि क्रूस खांबावरती असेपर्यंत मंडळीची स्थापना झालेली नव्हती. तोपर्यंत मंडळी अस्तित्वात आलेली नव्हती. ज्यावेळेस मी पुढे होतो या ठिकाणी त्यावेळेस माझ्या मध्येच कोण होतं? माझ्यामध्येच प्रतिमा होती. हालेलुया. माझ्यामध्येच कोण होतं? प्रतिमा होती. प्रतिमा तुम्हाला दिसत नव्हती, आता ती पाठीमागे होती, पण माझ्यामध्येच प्रतिमा होती. ज्यावेळेस आदाम होता त्यावेळेस आदामामध्ये हव्वा आहे हे आदामाला ठाऊक होतं का? नव्हतं. किंवा आपल्याला दिसत होती का ती? किंवा कोणाला दिसत होती का? कोणालाच दिसत नव्हती. पण ती आदामामध्ये अस्तित्वात होती. हालेलुया. कुठे होती ती? आदामामध्ये अस्तित्वात होती. पण ज्यावेळेस आदामामधून फासडी बाहेर काढली गेली त्यावेळेस तिला बाहेर आणलं गेलं आणि ज्यावेळेस दाखवलं गेलं त्यावेळेस मात्र आदाम म्हणतो की ही माझ्यामधून आले. कोणामधून आलेले? माझ्यामधून आलेले. आणि ज्यावेळेस प्रगट रूपाने दिसली त्यावेळेस तो म्हणतो की ही नारी आहे. आता हिला नारी म्हणा. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावरती होता त्यावेळेस क्रूसावरती असताना मंडळीची स्थापना झालेली नव्हती. मंडळीची स्थापना होण्या अगोदर येशू ख्रिस्ताला क्रूसावर मारण्यात आलं. त्याचा प्राण गेला. काय गेला? त्याचा प्राण गेला. आदामाला गाढ निद्रा आली आणि येशू ख्रिस्ताला प्राण गमवावा लागला. येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान केलं आणि बलिदान केल्यानंतर त्यावेळेच्या प्रथेनुसार हाड मोडण्यासाठी ते क्रूसावर शरीर राहू नये म्हणून शिपाई आले. आणि शिपाई आल्यानंतर त्यांनी काय केलं माहिती आहे? दोन चोरांना म्हणजे येशूच्या दोन्ही बाजूला जे चोर होते त्या चोरांना खाली आणलं. पण येशू ख्रिस्ताजवळ ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, कारण चोर मेलेले नव्हते पण येशू ख्रिस्त मरण पावलेला होता. आपण येशू ख्रिस्त मरण पावला हे लक्षात आलं त्यावेळेस तो मरण पावलाय की नाही याची सत्यता पाहण्यासाठी त्यांच्यातल्या एका शिपायानं त्याच्या फासळीमध्ये भाला, त्याच्या फासळीमध्ये काय खुपसला? भाला खुपसला आणि त्याच्यातून रक्ताने पाणी वाहलं. कुठे खुपसला भाला? डोक्यात नाही खुपसला, हातात नाही खुपसला. कुठे खुपसला? फासळीमध्ये खुपसला. कुठे खुपसला? फासळीमध्ये. आणि फासळीमध्ये खुपसला आणि त्या फासळीतून मंडळी बाहेर आदामाच्या फासळीतून नारी बाहेर आली, हव्वा बाहेर आली आणि येशूच्या फासळीतून मंडळी बाहेर आली. म्हणून मंडळी येशूची बंधू आहे. म्हणून मंडळी काय आहे? येशूची बंधू आहे. हे रहस्य आहे जे पौल सांगू इच्छितो. हालेलुया. हे रहस्य काय सांगू इच्छितो? पौल सांगू इच्छितो. पौलला हे सांगायचं होतं की मंडळी येशूची वधू का? येशूची वधू का? कारण आदामापासून जर हव्वा आली ती त्याची वधू आहे आणि येशूच्या फासळीतून ज्यावेळेस रक्त पाणी बाहेर आलं त्यावेळेस मंडळी आहे. येशूच्या मरणानंतरच मंडळीची स्थापना झाली. हालेलुया. येशूच्या मरणा अगोदर मंडळीची स्थापना झालेली नाही. येशूच्या मरणानंतर झालेली आहे आणि येशू मरण पावला त्याच्या फासळीतून मंडळी बाहेर आली आणि त्यालाच तो वधू म्हणतो. त्यालाच तो सजवत आहे, तयार करत आहे, बनवत आहे, घडवत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या दानांनी भरत आहे
आणि या ठिकाणी म्हणतात जल वचन रूपी जल स्नानाने तो तिला पवित्र करत चाललेला आहे. हालेलुया. पवित्र बनवत आहे, पवित्र बनवत आहे. जशा प्रकारे हे रहस्य ज्यावेळेस आपण जाणतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की मंडळी नेमकी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू का आहे. हालेलुया. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या पासळीतून ती बाहेर आली त्यावेळेस तिला आपण वधू म्हणतो. ज्यावेळेस माझं लग्न झालं, मी कोल्हापूरचा आहे, मी कोल्हापूरचा आणि कोल्हापुरात राहत असताना ज्यावेळेस माझं लग्न झालं, प्रतिभा मुंबईतून आलेली आहे आणि मग त्यावेळेस ती साताऱ्यामध्ये राहत होती. आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस आमचं एकमेकांच्याकडे येणं झालं. म्हणजे मी सातारला यायचो, प्रतिमा तिकडे राहण्यात आली आणि मग कोणत्या कामासाठी वगैरे कोणत्या तरी गोष्टीसाठी आम्ही या ठिकाणी यायचो. आणि आता महाराष्ट्राची आपली प्रथा काय की प्रत्येक नवीन घरात गेले की आपल्याला चहा देतात की नाही देतात? चहा देतात. आणि आमच्याकडे कोल्हापूरला तुम्ही आला तर एक वेगळ्या प्रकारचा चहा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कोल्हापुरात साखर कारखाने जास्त आहेत. कोल्हापुरात साखर कारखाने काय आहे? जास्त आहे. आणि साखर कारखाने जास्त असल्यामुळे तिकडचा चहा अतिशय गोड असतो. काय असतो? अतिशय गोड असतो. आणि मी इथं यायचो त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये गेलं तरी काय मिळायचं? चहा मिळायचा. आम्ही सुद्धा ज्यावेळेस कोल्हापुरात जायचो त्यावेळेस काय मिळायचं आमच्यासाठी? चहा बनवून मिळायचा आणि चहा यायचा. आणि प्रतिमासाठी मात्र ते पिणं खूप अवघड असायचं कारण ते अतिशय गोड असायचं. आणि इकडचा मुंबईकरांचा चहा थोडासा फिका आहे, साखर कमी आहे, साखर कमी आहे आणि दूध जास्त आहे. अशा वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे. प्रत्येक घरात वेगळा चहा. या एका घरामध्ये गोड चहा, एका घरामध्ये फिकट चहा, एका घरामध्ये जास्त दूध असलेला चहा, एका घरामध्ये पाणी जास्त असलेला चहा, एका घरामध्ये अतिशय काही लोक असे आहेत की ते कडवट चहा पितात, काही कडवट चहा, एका ठिकाणी काळा चहा. पिताय का तुम्ही कधी कधी? असं पास्टर तुम्हाला जर सेवा करत असाल तुम्ही आणि पास्टरला जास्त करून माहिती असते की चहा वेगवेगळ्या प्रकारचे लोक कसं बनवतात. कारण मी सगळ्या प्रकारचा चहा पिलेला आहे. फुलाचा चहा पिलाय, गोड पिलाय, गोड पण पिलेला आहे, काळा पिलेला आहे आणि असा प्युअर नाही असा पण पिलेला आहे. प्युअर नाही, पिऊ शकत नाही तुम्ही, एक गोड पिणार नाही. मी एक कप पिलेला आहे. माहिती महिना खूप सोपं असतं, ते माझ्या कपात रोजून रिकाम होतात जास्त. एक दोन गोड पिणार गोड आहे त्याला माहित आहे मी कसलेही गोड असलं तरी पितो. प्रत्येक फॅमिलीमध्ये एक वेगळा चहा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्याही घरात जा, एक वेगळ्या प्रकारची त्यांची टेस्ट असते चहाची. काय असते बरं? वेगळ्या प्रकारची. ज्यावेळेस मी तिकडे होतो त्यावेळेस आमच्या घरामध्ये माझी आई वेगळ्या प्रकारचा चहा बनवायची, प्रतिमाची आई वेगळ्या प्रकारचा चहा बनवायची. कारण प्रतिमाची आई किंवा प्रतिमा आणि आज त्यांचे वडील जे आहेत ते एकत्र राहतात आणि त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा चहा होता. पण ज्यावेळेस प्रतिमा आणि मी एकत्र आलो, प्रतिमा आणि मी काय झालो? एकत्र आलो. आता मी आणि ती दोघं जण राहत आहे. आता आमच्या लग्नाला खूप वर्ष झाली आणि या वर्षांच्या मध्ये प्रतिमा आणि मी एकत्र राहत असताना आमचं एक चहाचं एक वेगळं कल्चर तयार झालं. प्रतिमाचं एक वेगळं कल्चर होतं. त्यांच्या घरात एक वेगळा चहा बनत होता आणि माझ्या घरामध्ये सुद्धा वेगळा चहा बनत होता. पण ज्यावेळेस प्रतिमा आणि मी एकत्र आलो त्यावेळेस आता माझ्या घरातला पण चहा बनत नाही आणि तुझ्या घरातला पण चहा बनत नाही. आमचा एक दोघांचा मिळून एक वेगळा चहा आहे. वेगळा चहा आहे. आम्ही वेगळा चहा बनवतो. माझ्या घरात आल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता माझं तिचं घरी एक आहे ना आणि ते ज्यावेळेस आता हे माझं घर आहे म्हणजे तिचं आणि माझं म्हणजे माझं घर आहे की त्या घरात मात्र आल्यानंतर मग तिच्या आई तुमच्या आई जे बनवत होती ते मात्र त्याची चव इथं नाही मिळणार त्यांना किंवा माझी आई जे बनवत होती ते त्याची चव सुद्धा इथं मिळणार नाही. ती एक वेगळी चव झाली. हालेलुया. ज्यावेळेस पती पत्नी एकत्र येतात ना, मी सांगण्याचा काय प्रयत्न करतोय माझ्या पती पत्नी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस दोन कल्चर असतात. वेगळ्या प्रकारचं कल्चर असतं, वेगळ्या प्रकारचं कल्चर असतं. माझं एक वेगळं कल्चर होतं. मी खेड्यामध्ये लहानाचा मोठा झालो, माझी पत्नी सिटीमध्ये लहानाची मोठी झाली. तिच्याकडे एक वेगळ्या गोष्टी होत्या आणि माझ्याकडे एक वेगळं होतं. तिथे गिटार लहानपणापासून पाहिलं मी, गिटार पाहिलंच नाही, मला माहितीच नाही गाणं कसं गातात, कशाची काय होतात काहीच माहिती नाही. पण ती लहानपणापासून गीत ऐकत आहे, गाणी ऐकत आहे आणि तिला सूर ताल माहिती आहे. मला सूर ताल सगळाच बिघडलेला आहे, मला काहीच माहिती नाही. म्हणजे माझं वेगळं कल्चर आहे. लहानपणापासून मी खेड्यात राहिलेलो आहे आणि त्या ठिकाणी टीव्ही म्हणजे काय माहिती नसायची. सायकल बघितलं तर लोक विमान पाहिलं सगळं बघायचं. अशा प्रकारच्या खेड्यातून मी आहे आणि पण तिने मात्र सगळं पाहिलं म्हणजे सगळ्या गोष्टी. पण ज्यावेळेस आम्ही दोघं एकत्र आलो त्यावेळेस एक आमचं वेगळं कल्चर तयार.
हालेलुया. तिचं कल्चर आणि माझं कल्चर हे एकत्र आलं आणि वेगळं कल्चर तयार झालं. मंडळी हे कल्चर निर्माण करणार. मंडळी काय करणार आहे? कल्चर निर्माण करणार. तुम्ही वेगळ्या कल्चरमधून सगळेजण आपण वेगवेगळ्या फॅमिलीतून आहोत, वेगवेगळ्या कल्चरमधून आहोत, वेगवेगळ्या गोष्टीतून आहोत, पण आपलं सगळ्यांचं मिळून एक कल्चर बनलं. प्रेज लॉर्ड. आपलं सगळ्यांचं मिळून, ह्या मंडळीचं मिळून एक कल्चर बनलेलं आहे. एक असं कल्चर तयार झालेलं आहे की ज्या कल्चरला आपण चॅलेंज नाही करू शकत किंवा ज्या कल्चरला आपण म्हणू शकत नाही की हे माझं नाही आहे, कारण त्या कल्चरचा आपण भाग आहोत. ज्यावेळेस प्रतिमा आणि मी एकत्र येतो, एक वधू आणि एक वर मिळून एक कल्चर निर्माण करतात. आता त्याच्यामध्ये जुनं ते माझं ते जुनं नाहीये किंवा तिचं जे जुनं होतं ते सुद्धा नाही, तर आमचं एक नवीन कल्चर तयार झालं. हालेलुया. तशाच प्रकारे ज्यावेळेस एक मंडळी एकत्र येते, वेगवेगळ्या जातीतून, वेगवेगळ्या धर्मातून, वेगवेगळ्या फॅमिलीतून, वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या खेड्यातून आणि सिटीमधून, सगळ्या गोष्टीतून त्यावेळेस एकत्र येतो, त्यावेळेस आपलं एकच कल्चर बनतं. हालेलुया. त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा, कोणत्या कुटुंबाचा, काळा गोरा आणि उंच बुक्का शिक्षित सगळ्या गोष्टी विसरून जातात. एकच कल्चर राहतं, ती म्हणजे चर्च, ते म्हणजे मंडळी. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, परमेश्वर असं कल्चर बनवू इच्छितो. परमेश्वराला हे तयार करायचं आहे. ज्यावेळेस हे रहस्य आहे, हे रहस्य परमेश्वर आपल्याला यासाठी शिकवत आहे, यासाठी सांगत आहे की आपल्याला हे समजावं नेमकं की अरे मी जिथं जातो ते तर नेमकं काय आहे. देव काहीतरी बनवू इच्छित आहे, कल्चर बनवू इच्छित आहे. हालेलुया. ते एक वेगळं कल्चर असेल. ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ एक मंडळी म्हणून, त्यावेळेस सुद्धा आपलं एक अस्तित्व असेल त्या ठिकाणी. ही कोणती मंडळी? ही सातारची मंडळी. हालेलुया. सातारची मंडळी. सातारच्या मंडळीत रुसणारे आहेत, फुगणारे आहेत, चिडणारे आहेत, रागवणारे आहेत. सातारच्या मंडळीत कधी कधी पालकावर रागवणारे आहेत, संदेश कधी कधी न आवडणारे आहेत आणि दांडी मारणारे पण चर्चला आहेत आणि येऊन नुसतं बसणारे पण आहेत, टाळ्या वाजवणारे आहेत, नाचणारे आहेत, सगळे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे पाहिलं जाईल कुठली मंडळी? सातारची मंडळी. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, आपण कल्चर बनवत आहोत, आपण तयार करतो. तुम्ही आणि मी इथं आपलं कल्चर विसरून जायचं. मी माझं कल्चर विसरलो, प्रतिमाचं कल्चर विसरली आणि आज मात्र आमच्या फॅमिलीसाठी, चौघांसाठी, आमच्या 2 मुलांसाठी आणि माझ्यासाठी, आमच्या चौघांसाठी एक वेगळं कल्चर तयार झालं. हालेलुया. आता तुम्ही ज्यावेळेस माझ्या घरी या, त्यावेळेस तुम्हाला आवळेच्या घरातला चहा नाही किंवा कमलाकर माझे जे घरात होतं तो चहा नाही, तर आमचा एक वेगळा चहा प्यायला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो वेगळा बनलेला आहे, आम्ही दोघांनी मिळून तो बनवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सुद्धा, आपण सगळेजण मिळून एक वेगळं कल्चर तयार करत आहोत, वेगळं कल्चर बनवत आहोत आणि देव ते तयार करू इच्छित आहे, देव ते बनवू इच्छित आहे. पती पत्नीला यासाठीच तो एकत्र आणतो. पती पत्नीला यासाठीच तो, कारण तो सेक्शुअल रिलेशन विषयी बोलत नाही, केवळ तो शारीरिक रिलेशनशिप विषयी बोलत नाही. परमेश्वराला हे जाणून घ्यायचं आहे, देवाला हे कल्चर बनवायचं आहे, देवाला एक वेगळ्या प्रकारची गोष्ट बनवायची आहे आणि त्यासाठीच तो पती पत्नीला एकत्र आणतो. वधू ज्यावेळेस तो म्हणतो, त्यावेळेस त्या वधू पाठीमागे हा उद्देश आहे की वधू आणि वर ख्रिस्त ज्यावेळेस एकत्र येतील, त्यावेळेस वेगळं कल्चर बनेल. हालेलुया. एक वेगळी गोष्ट बनेल की ज्याला जगातले लोक चॅलेंज नाही करू शकत, जगातले लोक चॅलेंज नाही करू शकत, जगातल्या लोकांसमोर त्याला कोण नसेल मंडळीला त्या, कारण ते एक वेगळं कल्चर बनलेलं आहे. वेगळं काहीतरी त्याच्यामध्ये घडत असेल. जे जगात घडेल ते इथं घडणार नाही. जे जगामध्ये गोष्टी ज्या वाईट असतील त्या गोष्टी या ठिकाणी होणार नाही. हालेलुया. देव वेगळं कल्चर बनवू इच्छितो, देव वेगळं काहीतरी तयार करू इच्छितो. देवाला ते तयार करायचं आहे, यासाठी परमेश्वर आपल्याला एकत्र आणलेलं आहे. हालेलुया. आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी वारंवार परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की मंडळी नेमकी काय आहे. मंडळी ही ख्रिस्ताचं शरीर आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. अशी वधू आहे, त्याचं रहस्य आपण शिकलो की जशा प्रकारे आदामाच्या पासळीतून, पहिल्या आदामाच्या पासळीतून हव्वा बाहेर आली आणि दुसऱ्या आदामाच्या पासळीतून मंडळी बनली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिला आदाम एका हव्याला जन्म देणारा होता, दुसरा आदाम जो आहे तो मंडळीला जन्म देणारा होता. आणि हे रहस्य आहे जे येशू ख्रिस्ताला तुम्हाला मला सांगायचं आहे. तुम्हाला मला त्याच्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टी, तुमच्या अंतःकरणामध्ये काही गोष्टी जरा टाकायच्या आहे. आपल्या अंतःकरणात या गोष्टीविषयी गंभीरपणे विचार करा की मी त्या कल्चरचा भाग बनलेला आहे का, मी त्या कल्चरच्या अंतःकरणात त्या गोष्टी माझ्या अंतःकरणामध्ये आलेल्या आहेत का. कारण ह्या मंडळीमध्ये काही मर्यादा आहे, काही मर्यादानुसार आपण काम करत असतो आणि त्या मर्यादाचं पालन आपण नेहमी करायला हवं. बिली घ्या, देवाचा सेवक आहे, त्याला एक
एक व्यक्ती असं म्हणाला तुम्ही खूप संकुचित मनोवृत्तीच्या आहात, तुम्ही नॅरो माइंडेड आहात. नॅरो म्हणजे संकुचित. सॉरी, बिली ग्रॅहम म्हणाले हो मी नॅरो माइंडेड आहे, मी संकुचित वृत्तीचा आहे, कारण मला एकच पत्नी आहे. हालेलुया. त्याचं कल्चर आहे की तिथं बहुपत्नीत्व असतं किंवा डायव्होर्स वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. पण ते म्हणाले की हो मी नॅरो संकुचित आहे, मला एकच पत्नी आहे, मला माझ्या मर्यादा कळतात, मला काय माहितीये माझ्या मर्यादा माहिती आहेत म्हणून मी संकुचित आहे. हालेलुया. लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये खंबीर असा, तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये गंभीर असा की या मंडळीला काही मर्यादा आहे. वधू ज्यावेळेस आपण म्हणतो, ख्रिस्ताची वधू ज्यावेळेस आपण म्हणतो, त्यावेळेस त्या वधूला काही मर्यादा आहे. ज्यावेळेस पत्नी आणि पती एकत्र येतात त्यावेळेस स्वतःला एकमेकांना काही मर्यादांचं बंधन घालून देतात, एकमेकांना काही कंपाऊंड घालून देतात आणि त्या कंपाऊंड मध्ये वधूनी आणि वरान राहिलं पाहिजे. आपला वर असा आहे की तो कंपाऊंड मध्ये राहणार आहे, तो कधी आपल्या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही, कारण तो अमर्यादित परमेश्वर आहे. आणि आपण जे आहोत, वधू जे आहोत, त्या वधूनी मात्र खूप चांगल्या प्रकारे मर्यादित राहिलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून त्या वधूवरती तो कुंपण घालतो, तो तयार करतो, बनवतो, घडवतो आणि त्यासाठीच त्याला ते वचन पण सांगून ठेवलेलं आहे. तो काय करत आहे? इफिसियन्स पत्र 5 अध्याय 23 वचन. वचन काय? जर जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि शिवाय ख्रिस्त ही आश्चर्याचा भाग आहे. 27 वचन. आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी म्हणून, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. हालेलुया. 26 वचनात दिलंय अशासाठी की तिला वचनाद्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. हालेलुया. कशाद्वारे तो पवित्र करत आहे? वचनाचं जलस्नान आहे. जलस्नान म्हणजे जशा प्रकारे आपण पाण्याने आंघोळ करतो तशा प्रकारे वचनाने मंडळीला आंघोळ घातली जाते. वचनाने रोज मंडळीला काय घातली जाते? आंघोळ घातली जाते. तिला बनवलं जातं, तयार केलं जातं, तिला तिच्या 9 दानांनी सजवलं जातं. त्या ठिकाणी लिहिलंय की मंडळीला कोणतीही डाग असू नये, सुरकुती असू नये आणि कोणताही मळ असू नये, यासाठी तो तिला पवित्र आणि निर्दोष बनवत चाललेला आहे. कारण आपली जी वधू आहे ती निर्दोष असावी, पवित्र असावी, निष्कलंक असावी, कोणताही डाग तिला नसावा, ती मळलेली नसावी, पिटलेली नसावी, तिला नावं ठेवलं गेलेलं नसावं, जगातल्या लोकांसमोर ती प्रकाश म्हणून उभी राहावी, यासाठी तो तयार करत आहे. त्यावेळेस आपण लोकांसमोर जाऊ, त्यावेळेस आपण वधू म्हणून असणार आणि तुम्ही ख्रिस्ताची वधू म्हणून बाहेर पडलं पाहिजे, ख्रिस्ताची वधू म्हणून स्वतःला सादर केलं पाहिजे, ख्रिस्ताची वधू म्हणून तुम्ही लोकांसमोर प्रगट झालं पाहिजे आणि जाणवलं पाहिजे तुमच्या अंतःकरणात की मी मर्यादित असणारा व्यक्ती आहे, मला मर्यादा आहे, कारण मी ख्रिस्ताच्या वधूचा भाग आहे. हालेलुया. कारण मी दुसरीकडून कुठून आलेलो नाही, तर मी येशूच्या पासळीतून आलो. येशूच्या पासळीतून आपण सगळेजण आलो. आपण सुरुवात केली होती प्रेमामध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचं जे रहस्य आहे, जे मंडळीच्या बाबतीत परमेश्वर सांगितलेलं आहे, ते पौलाद्वारे परमेश्वराने त्या ठिकाणी प्रगट केले. मी केवळ माझ्याकडे हे परमेश्वराने सांगितलं किंवा मला सांगतोय असं नाहीये. पौलाद्वारे हजारो वर्षापूर्वी हे मंडळीला त्यानं सांगून ठेवलं. बऱ्याच लोकांना ते समजलं आणि मला सुद्धा परमेश्वराने दाखवलं, यासाठी दाखवलं की आपल्याला हे लक्षात यावं की आपण तिथपर्यंत जायला पाहिजे, त्या उंचीपर्यंत जायला पाहिजे. आपण केवळ मी आलो, बसलो आणि प्रार्थना केली, टाळ्या वाजवल्या, गाणं म्हटलं, इथपर्यंतच हे सगळं नाहीये. लक्षात घ्या, इथपर्यंत हे सगळं नाहीये. याच्यापेक्षा खूप गहन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर करणार. हालेलुया. ज्यावेळेस तो म्हणतो की मला हात मार म्हणजे मी तुला उत्तर देईन आणि तुला ठाऊक नाही अशा गोष्टी मी तुला सांगेन, त्यावेळेस तो खरंच सांगणार आहे. हालेलुया. तो खरंच काहीतरी वेगळं सांगणार आहे. त्यासाठीच तो तयारी करताय तुमची आणि माझी तयारी करताय, तुमची तयारी करताय आणि तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत घडण्यासाठी परमेश्वर तयार करताय तुम्हाला. हालेलुया. कारण परमेश्वराची ती इच्छा आहे, मंडळी तयार होणार आहे, या मंडळी परमेश्वर अद्भुत काम करणार आहे आणि यासाठी या सगळ्या गोष्टी तो प्रगट करत आहे. कारण ख्रिस्ताला ठाऊक आहे की याचा हेड होणार आहे किंवा याचा शेवट होणार आहे. कारण लक्षात घ्या, ज्यावेळेस असं तो म्हणतो, वाचा माझ्याबरोबर जकर्याच्या पुस्तकाचा 2रा अध्याय. जकर्या 2रा अध्याय 10 वचन.
काय म्हणाला तो त्या ठिकाणी जकरिया 2 जकरिया पिता दुसरा अध्याय हे सियोन कन्ये जय जयकार कर उल्हास कर कारण पहा मी येईल मी तुझ्यात मस्ती करीन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आणि 11 वचन सांगतं त्या दिवसात तुला बहुत राष्ट्रे त्या दिवसात बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील. मी तुझ्या ठाई वस्ती करेन मग तुला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला तुझकडे पाठवले. हालेलुया. देवाच्या मंडळीच्या संबंधित असणारे हे वचन आहे. ज्यावेळेस तो सियोनला म्हणतो की तुझ्याकडे बहुत राष्ट्रीय येतील बहुत लोक येतील आणि त्या सगळ्या प्रजेला माझी प्रजा म्हणण्यात येईल. हालेलुया. आपण सगळेजण त्याची प्रजा आहोत आणि निश्चित अर्थाने आपला प्रकाश पाहून आपल्याकडे कार्य घडणारा पाहून आपल्यातली पवित्रता पाहून आपल्यामध्ये असणारा आपला देवाचं कार्य पाहून देवाचं सामर्थ्य पाहून या सगळ्या गोष्टी पाहून लोक धावत येतील पळत येतील आणि म्हणतील की ही मंडळी देवाची मंडळ आहे, ही ख्रिस्ताची मंडळ आहे, ही ख्रिस्ताची वधू आहे, हे ख्रिस्ताचं शरीर आहे. हालेलुया. लक्षात घ्या देव त्या उंचीपर्यंत तुम्हाला मला देऊ शकतो त्या उंचीपर्यंत त्याला न्यायचं आहे कारण हे रहस्य मोठं आहे आणि हे रहस्य परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये दाखव तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येऊ कारण बायबल जी सुरुवात आहे बायबलची जी सुरुवात आहे ती एका विशेष अशा लग्नाने झालेली आहे. म्हणजे आदमापासून हव्वा आली आणि आदमापासून हव्वा आल्यानंतर नारी म्हटलं गेलं तुला आणि ज्यावेळेस बायबलचा एंड होतो बायबलचा शेवट होतो त्यावेळेस सुद्धा एक विशेष लग्न होते आणि ते मंडळी बरोबर. हालेलुया. कोणाबरोबर होणार आहे? मंडळी बरोबर होणार आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय 6व्या वचनामध्ये 6 ते 9 वचनात तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही लिहून ठेवा ते वचन वाचा आणि मग बंद करूया. प्रकटीकरण 19:9 ते 6 6 ते 9. तेव्हा जणू काही मोठ्या समुद्राची वाणी अनेक जलप्रवाहाचा ध्वनी प्रचंड मेघगर्जनाचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला हालेलुया कारण सर्व समर्थ आमचा प्रभू देव याने राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. तो तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य. हालेलुया. हालेलुया. बायबलची सुरुवात ही लग्नाने होती आणि बायबलचं एंड सुद्धा लग्नाने होतं. हालेलुया. ते सुद्धा पवित्र लग्न होतं आणि ते सुद्धा पवित्र लग्न होतं. तिथं सुद्धा हवा पवित्र होती आणि इथं सुद्धा हवा पवित्रच आहे. हालेलुया. तिथं सुद्धा जी वधू आहे ख्रिस्ताची ती सुद्धा त्याला काय पाहिजे? पवित्र पाहिजे. पहिला आदाम पवित्र होता आणि दुसरा आदाम सुद्धा पवित्र होता. आदाम नंतर पापात पडला पण पहिला आदाम मात्र पवित्र बनला होता परमेश्वर कारण ज्यावेळेस हवा आली त्यावेळेस तो पवित्रतेच होता. हालेलुया. ज्यावेळेस दुसऱ्या आदामापासून प्रभू ख्रिस्तापासून मंडळी बाहेर आली त्यावेळेस ती मंडळी सुद्धा पवित्रच असायला हवी. हालेलुया. लक्षात घ्या पवित्रतेच आपला जन्म झालेला आहे. आपण बाहेर आलेलो आहोत ख्रिस्तापासून आणि आपण पवित्रच असायला पाहिजे कारण तिथे लिहिलेलं आहे की तिनं आपल्या नीतिकृत्याने त्या वधूने आपल्याला कशाने सजवलेलं आहे? सोन्याने किंवा उंची कपड्याने किंवा वस्त्राने किंवा जगातल्या सर्व आभूषणांनी सजवलेलं नाही तर तिची सजावट ही नीतिकृत्य आहे. हालेलुया. ती सजावट काय आहे? नीतिकृत्य आहे. तिची सजावट नीतिकृत्य आहे. बाजूला सांगा तिची सजावट चांगली कृत्य आहे. नीतिकृत्य आहे. पवित्र कार्य आहे. लक्षात घ्या आपण आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टींची गंभीर असलं पाहिजे. ही रहस्य तुम्हाला सांगितलं आणि हे रहस्य यासाठी सांगत आहे प्रभूजी की आपण आपल्या अंतःकरणामध्ये ते गुपित समजावं आणि त्या गुपिताचा मी भाग आहे हे समजून मी पवित्रतेत जास्त वाढावं यासाठीच केवळ हे रहस्य परमेश्वर सांगत. याचा दुसरा तिसरा कोणताही उद्देश नाही आणि हे समजावं मला की माझ्या घरातली मंडळी लोकल मंडळी आणि वैश्विक या तिन्ही मंडळांच्या बाबतीत मी किती पवित्र जीवन जगत आहे. आणि समजा जर इथं कुठेही मी मिस्टेक करत आहे की मी याला ख्रिस्ताचं शरीर समजत नाही ख्रिस्ताला या शरीराचं मस्तक समजत नाही तर निश्चित अर्थाने आपण चुकत आहोत कारण शरीराचं कंट्रोल जे आहे ते मस्तकाच्या हातात दिलं गेलंच पाहिजे. हालेलुया. या मंडळीचं कंट्रोल आपण येशू ख्रिस्ताच्या हातात देत आहोत.
तसंच प्रकारे तुमच्या घरातल्या मंडळीचं कंट्रोल तुम्ही स्वतः मिळून येशू ख्रिस्ताच्या हातात द्यायला शिका आणि त्यावेळेस ती वधू म्हणून, कारण त्या वधूला सुद्धा नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. तुम्ही म्हणू शकत नाही, कारण बरेच जे पती पत्नी आहेत त्या आपल्या पत्नीच्या बाबतीत त्यांनी कल्चरच बनवलेलं नाही, कारण देवाने कल्चर निर्माण करण्यासाठी तयार केले आपल्याला. हालेलुया. जसं मी सुरुवातीला म्हणालो की माझी पत्नी आणि आम्ही दोघांनी मिळून एक वेगळं कल्चर बनवलं, पण काही लोकांचं कल्चर अजून बनलेलं नाही. त्यांच्या घरामध्ये पतीला आवडतो तसा वेगळा आणि पत्नीला आवडतो तसा वेगळा चहा बनवत गेलेला आजपर्यंत. हालेलुया. वेगवेगळा, कारण ज्याची त्याची आवड वेगवेगळी आहे, ज्याची त्याची मनं काय झालेले विभागलेले, ज्याचं त्याचं अंतःकरण विभागलेलं आहे. केवळ मी चहाविषयी बोलत नाही, तर मन विभागण्याच्या विषयी आणि मनातल्या अंतःकरणातल्या असणाऱ्या कटुपणाविषयी बोलत आहे. कारण बरीच पती पत्नीची अशी इच्छा आहे, काही फॅमिलीला मी अशा ओळखतो की पत्नीची इच्छा आहे की हा माझ्यासोबत स्वर्गात नसला पाहिजे, आणि पती सुद्धा इच्छा बाळगतो इथंच आहे, तिथं नको माझ्यासोबत, कारण इथं सहन करणं अवघड आहे, असं इच्छा आहे. लक्षात घ्या, अंतःकरणात आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीविषयी जागरूक व्हा, कारण त्या मंडळीला नेण्यासाठी येशू येणार. भले आपण पती पत्नी जे असतील तिथं पृथ्वीवर, तिथं ते तसं नातं नसेल, पण तिथं मात्र आपण एकत्र असणार. हालेलुया. जर एकत्र असणार आपल्याला ठाऊक असेल की पृथ्वीवर काय काय केलं, आपण काय काय केलेलं हे सगळं तिथं जाणीव असणार आहे, आणि काय नाही केलं त्याची पण जाणीव असणार आहे. सगळं काही जाणीव तिथं असणार आहे. तिथं जाणीव नसेल असं काही नाही. येणाऱ्या दिवसामध्ये आपण स्वर्गात काय काय असेल, स्वर्गात काय काय होणार आहे आणि स्वर्गात कोण जाईल या गोष्टीविषयी सुद्धा आपण गंभीरपणे पाहणार आहोत. पण आज मात्र गंभीर होण्याची वेळ आलेली आहे की कल्चर बनवलं नसेल. हालेलुया. आपल्या पतीविषयी आपल्या पत्नीविषयी जागरूक व्हा आणि आजच एकत्र बसा आणि म्हणा की प्रभू आमची मंडळी, घरातली मंडळी तुझ्या हातात सोडतो, आजपासून या मंडळीचं मस्तक तू आहेस. हालेलुया. आणि मग तुमच्या जीवनात कसा अद्भुत प्रकारे येशू काम करतो, कारण कंट्रोल मेंदूमध्ये केलेले आहे आणि कोणाचा हात कोणाचा पाय हलवायचा हे त्याला चांगल्या प्रकारे ठरतो. हालेलुया. कारण तो खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल सांभाळतो, खूप चांगल्या प्रकारे सांभाळतो, खूप चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जातो. कुठं जायचं, कुठं न्यायचं, कसं काय करायचं, या सगळ्या गोष्टी त्याला ठरवतो. आणि म्हणून जे हे रहस्य तुम्हाला समजले, या रहस्यावरती विचार करा, प्रार्थना करा, प्रभूजवळ जा आणि परमेश्वराला म्हणा की प्रभूजी मी धन्यवाद देतो, या गोष्टी मला तू सांगितल्याने समजावून आणि त्या मी ऐकाव्या आणि त्यानुसार वागाव्या. आपण बोलूया.